नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण मोड आलेल्या मुगाची मस्त अशी कमी रश्श्यातली भाजी बघणार आहोत। तर त्यासाठी मोड आलेले मूग घेतले होते आणि शिराळा मी सोलून आणि बारीक तुकडे करून घेतलेले। आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल घातलं, जिरं, मोहरी, हिंग घातला, कढीपत्ता आणि कांदा बारीक चिरून घातला। कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली, ती देखील कांद्यासोबत परतून घेतली आणि मग त्यामध्ये मी टोमॅटो एकदम बारीक म्हणजे किसून घेतला होता, तो घातला। तर कांदा टोमॅटो जर बारीक एकदम करून आपण चांगला शिजवून घेतला ना, तर आपल्याला जास्त वाटण्याची गरज लागत नाही, त्यातच मस्त भाजी घट्ट होते। तर त्यामध्ये मग आपले मसाले घातले, हळद, लाल तिखट, धणा पावडर आणि गरम मसाला घालून तेलासोबत परतून घेतला आणि मग त्यामध्ये मी मोड आलेले मूग आणि शिराळा बारीक तुकडे करून घेतले होते, ते घातले, चांगले परतून घेतले मसाल्यासोबत आणि मग त्यामध्ये मी गरम पाणी घातलं। गरम पाणी घातल्यावर भाजीला तवंग पण छान येतो आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आणि माझ्याकडे ना खोबऱ्याचा कूट केलेलाच असतो, भाजून खोबरं मी बारीक करून ठेवते, म्हणजे लागेल तसं आपल्याला वापरता येतो। तर 2-3 चमचे ते घातलं आणि मस्त भाजी शिजवून घेतली। तर आता आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा तुम्ही पाणी ठेवू शकता। तर मला ही एवढा अशी ओलसर भाजी हवी होती म्हणून मी तेवढंच पाणी घातलं। वरून कोथिंबीर घातली आणि ही भाजी आपल्या खाण्यासाठी तयार आहे। धन्यवाद।